तर कोकणात देखील रामनवमीचा उत्साह आहे। रत्नागिरी शहरातील राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली आहे। भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे। शिवाय विविध भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन देखील रामनवमीच्या निमित्तानं करण्यात आले। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। आपण पाहूया। देशभरात रामनवमीचा उत्साह आहे आणि तो उत्साह कोकणात देखील दिसून येतोय। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि प्राचीन असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये देखील हा उत्साह रामनवमीचा किंवा जन्मसोहळा जो आहे प्रभू रामाचा त्याचा उत्साह इथं दिसून येत आहे। अगदी दिवसभर आज या ठिकाणी विविध कार्यक्रम आहेत। दुपारी साधारणपणे 12:39 या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा जन्म सोहळा होईल आणि सध्या जर आपण बघितलं तर एकंदरीत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी या मंदिरामध्ये होती आहे। अगदी भजन जे आहे ते देखील या ठिकाणी सुरू आहे आणि तन मन अर्पण करून या ठिकाणी प्रत्येक भक्त प्रभू श्री रामाच्या चरणी जो आहे तो लीन होतोय। एकंदरीत या मंदिराला देखील आकर्षक अशी फुलांची आणि विद्युत रोषणाई देखील सजवण्यात आलेली आहे। दिवसभर हा सोहळा चालू राहील आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येक रामभक्त सध्या उत्साहाने सहभागी होतोय आणि एकंदरीत प्रभू श्री रामाचे चरण देखील नतमस्तक होतोय। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।